निवडणूक आयोगानं काँग्रेसचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत। काँग्रेसला निवडणूक आयोगानं उत्तर पाठवलेलं आहे। निवडणूक आयोगानं काँग्रेसचे आरोप निराधार आहेत असं म्हटलेलं आहे। तुमच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं निवडणूक आयोगानं काँग्रेसला स्पष्ट सांगितलंय। उमेदवार आणि निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणी सुरू आहे आणि प्रत्येक टप्प्यातील मतांची संख्या ही दर 5 मिनिटांनी अपडेट केली जाते असंही निवडणूक आयोगातर्फे काँग्रेसला सांगण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। उर्वशी, निवडणूक आयोगाने आता काँग्रेसला प्रतिउत्तर दिलेलं आहे। काँग्रेसनं पत्राद्वारे तक्रार केली होती संथगतीनं का सुरू आहे मतमोजणी या संदर्भात, मात्र हे आरोप सगळे निवडणूक आयोगाने फेटाळलेत। काय नेमकं उत्तर दिलंय? सीसीआयने काँग्रेसच्या आरोपांना कंप्लीटली फेटाळलं आहे आणि आपण बघितलं तर जयराम रमेश हे काँग्रेसमधून होते, त्यांनी ईसीआयला पत्र लिहिलेलं ते म्हणून की कोणत्या प्रकाराने जे वेबसाईटवर रिझल्ट आहेत ते डिलेड मॅनरवर आहे। त्याच्यावरती ईसीआयने उत्तर दिलंय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने उत्तर दिलंय की स्पष्ट प्रक्रिया पाळली गेली आहे। म्हणजे निवडणूक आयोग हे सांगतंय की मतदानाची मोजणी निवडणूक नियमांच्या नियम 60 अनुसार नियोजित केंद्रावर अधिकाऱ्यांद्वारा केली जाते, जी व्यवस्थित केली जाते आणि त्याच्यात काहीच चूक किंवा काहीच असं फॉल नाहीये। बरोबरच त्यांनी हे पण स्पष्ट केलं की प्रत्येक 5 मिनिटात सुमारे 25 फेऱ्यांचे अद्यतन केलं जात आहे। म्हणजे प्रॉपर एक जे रूट आहे 25 राऊंड्सला घेऊन जे अपडेट आहे ते केली जात आहे। म्हणून काँग्रेसने चिंता नाही करावी। इनफॅक्ट निवडणूक आयोगाने हे पण सांगितलंय की पूर्वी 4 जून 2024 लोकसभा जनरल इलेक्शन जेव्हा होते तेव्हा पण काँग्रेसने एक असाच मुद्दा उपस्थित केला होता आणि जो पण निराधार होता आणि त्यालाही आयोगाने फेटाळून लावलेला। आता परत असं हे करताय म्हणून एक स्ट्रॅटेजी आहे का असा प्रश्न निर्माण झाला। ठीक, उर्वशी, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या सध्याच्या या सविस्तर तपशिलांसाठी।